रामकृष्ण हरी मित्रांनो, मी अमित लगड. मित्रांनो, आमच्या रानात मोटरीचे केबल चोरण्यासाठी चोर येत होते. 2-3 वेळा चोरांनी मोटरीचे केबल चोरी केले होते. रात्री 11 वाजता अचानक फोन आला की आपल्या विहिरीपाशी कोणीतरी 2 जण आहेत. वेळ न घालवता पटकन सगळ्यांना फोन केला आणि आम्ही सगळेजण गाड्यांवर लाठ्या काठ्या घेऊन बॅटरी घेऊन वावरात पोहोचलो. आम्ही सगळीकडे पाहिलं, पण तोपर्यंत चोर गायब झाले होते. पण तरीही सगळं रान तपासलं. वेगवेगळ्या दिशेने सगळ्यांनी शोध घेतला. आपापल्या मोटरीपाशी जाऊन आम्ही सगळ्यांनी पाहिलं, एकही कोपरा सोडला नाही. नंतर रोडच्या कडेला शेकोटी पेटवली आणि सगळेजण शेकायला बसले होते. शेकोटी केली. थंडी होती, पण सगळ्यांच्या डोळ्यात जागरूकता होती. चोर सापडले नाहीत, पण रात्रीची खूप धावपळ झाली आणि त्या धावपळीत एक गोष्ट मात्र पक्की झाली. शेतकरी झोपला तरी त्याची जबाबदारी रात्रीची जागीच असते. आम्ही 1 वाजेपर्यंत तिथेच थांबलो आणि 1च्या नंतर सगळे घरी परतलो. आणि आज एक गोष्ट पुन्हा लक्षात आली. शेतीची राखण ही फक्त दिवसापुरती नसते, तर ती रात्रीही मन जागं ठेवते. शेतकऱ्यासाठी केबल चोरी म्हणजे फक्त वायर नाही, तर ती शेतकऱ्याची पाण्याची वाट बंद करते. चोर क्षण पाहतो आणि शेतकरी वर्ष पाहतो. सावधगिरी हीच आपली सुरक्षा आहे. पीक उगवायला वेळ लागतो, पण त्यांना वाचवायला रात्र जागावी लागते. रामकृष्ण हरी.